तुझं नाव काय बेटा? प्रतीक्षा तुळशीराम पवार. प्रतीक्षा तुळशीराम पवार. हां, तू काय करते सध्या? मी गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन करते. बरं, तुझा चष्मा आपण घालवला लेझर करून, हो. तर त्याबद्दलचं थोडक्यात एक्सपिरियन्स सांग तुझा. जसं केव्हा झालं, कसं झालं, काही त्रास झाला का? आता हो. कसं आहे, पहिले करताना काही काय अनुभव होता, तो सर्व सांग मला थोडक्यात. माझं ऑपरेशन होऊन 8 दिवस झालेत आणि ऑपरेशन एकदम छान झालं. म्हणजे सुरुवातीला भीती वाटत होती, पण डॉक्टरनी मला सपोर्ट केला. थोडं म्हणजे माझ्यासोबत बोलले, त्यामुळे मला थोडंसं माझी भीती कमी झाली. आता माझं एकदम छान दिसतंय, क्लिअर दिसतंय मला एकदम, आणि आता काही त्रास होत नाही. लेझर करताना किती वेळ लागला? लेझरला जास्त काही नाही, 15-20 मिनिटात झालं लेझर. अच्छा. तर बाकी लोक जे घाबरतात, ज्यांना लेझरबद्दल शंका कुशंका असतात, त्यांना तू काय संदेश देऊ इच्छिते? त्यांना तर एवढंच माहिती, काही भीतीचं तर काही काम नाही आहे, कारण डॉक्टर एवढं छान म्हणजे एक्सप्लेन करतात म्हणजे लेसिकच्या दरम्यान, त्याच्यामुळं त्यांनी काही एवढं भीती वाटत नाही. भीती वाटायचं काही काम नाही आहे. आणि बिनधास्त करायला हरकत हो, नाही. बिनधास्त करू शकतात. तुझा नंबर किती होता सांगितलं तू? माझा साधारण 6च्या आसपास होता ना. -6 पर्यंत होता. -6 होता, पण आता क्लिअर दिसतंय म्हणजे लेसिक झाल्यापासून. म्हणजे तू बिनधास्त करायला सांगशील बाकी हो, लोकांना. बिनधास्त करू शकतात. तर सुशीला नेत्रालय आणि एलाइट लॅसिक लेझर सेंटरचं स्टाफ, डॉक्टर याबद्दल आणि टेक्नॉलॉजीबद्दल तुझं काय मत आहे? अनुभव काय आहे तुझा? स्टाफ तर सर्व म्हणजे सपोर्टिव्ह वाटतात मला इथले. म्हणजे एकदम केअर घेतात प्रत्येक गोष्टीची, आणि डॉक्टर पण चांगले आहेत, आणि सर्व इथल्या फॅसिलिटीज वगैरे त्या पण छान आहेत. म्हणजे 5.5 स्टार देऊ शकते मी इथं. 5 आउट ऑफ 5. हां, 5 आउट ऑफ 5 देऊ शकते. थँक्यू सो मच.